महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जय श्री महाकाल। आपल्या धुळे शहरात उद्या जे कृष्णा भगत भोंदू भक्तांनी बलात्कार केला आहे ही खूप निंदनीय गोष्ट आहे। याच्या निषेधात आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो। जेवढे जुने भगत डांखे मंडळी होते, जोगती मंडळ ते किन्नर समाज होता, आम्ही जाऊन त्याचा जाहीर निषेध केला आहे। कारण की आपल्या धुळे शहरामध्ये काही असे भक्त झाले जे स्वतःला माताजी म्हणवतात, दरबार चालवतात, आमच्यासारखा शृंगार करतात। पब्लिकला वाटतं की हे किन्नर आहे, त्या आशेने पब्लिक त्यांना घरात घेते, पण ते पब्लिकची लूट होतीये। कारण की पब्लिकचा डोळे अजून उघडत नाही। बघा, आज एक कन्यावर झालं, उद्या आपल्या आया बहिणीवर होईल। या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि या लोकांची सखोल चौकशी केली पाहिजे, यांचं मेडिकल केलं पाहिजे की हे खरंच स्तुतीपंथी आहे का, आणि यांच्याजवळ खरोखर माताजी येते का, हे खरोखर चमत्कार दाखवू शकता का, याचा सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाहीतर नाशिकसारखं प्रकरण आपल्या धुळ्यात आज पहिलं झालेलं आहे आणि याच्या मागं खूप काही काळे बाजार आपले जर प्रशासनाने लक्ष दिलं तर काही भोंदूबाबा सापडतील आणि अंधश्रद्धेतून धुळे शहर विमुक्त होईल। देवीचा साक्षात्कार झाल्याचे सांगून 13 वर्षीय मुलीवर भोंदूबाबाचा अत्याचार। बिंग फुटल्यावर भोंदूबाबा म्हणाला 2 लाख घ्या आणि मॅटर मिटवा। देवीचा साक्षात्कार झाल्याची बतावणी करत 30 वर्षीय भोंदूबाबाने 13 वर्षीय असहाय्य बालिकेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याचा प्रकार देवपुरातील नगाव बारी परिसरात उघडकीस आला आहे। भोंदूने यात एका अल्पवयीन मुलालाही सामील करून घेतले। पीडितेच्या आजीच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे। संशयित भगताला बुधवारी दुपारी पोलीस संरक्षण धुळे न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे। नगावबारी परिसरातील कदम बांडे नगरातील भोंदूबाबा कृष्णा सुभाष चित्ते वय 30 हा आईसह राहतो। गेल्या वर्षी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने 13 वर्षीय मुलीला घरात बोलावून अत्याचार केला। अत्याचार करतानाचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वर्षभर ब्लॅकमेल केले। एवढ्यावरच न थांबता एका अल्पवयीन मुलाला या कुकर्मात सामील करून घेतले। त्या मुलाने देखील पीडितेवर अत्याचार केले अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे। त्यावरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी 6:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले आहे। त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। काही तरुणांनी या भोंदूला शोधून काढले। यावेळी पीडितेची प्रकृती बिघडली होती। दरम्यानच्या काळात पश्चिम देवपूर पोलिसांकडूनही शोध सुरू होता। भोंदू कृष्णाला लोकांनी घेराव घातला। यावेळी भोंदू 2 लाख रुपये घ्या आणि मॅटर संपवा असे सांगत होता, अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे एका भोंदूकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देवपूर धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।